मित्रांनो, कधी एकदा शांत बसून विचार केलाय का? आपण रोज धावतोय, पण नेमकं कुठे? स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, आयुष्यात एकच ध्येय ठरवा, ते ध्येय तुमच्या रक्तात मिसळा आणि बाकी सगळे विचार बाजूला ठेवा. हे वाक्य फक्त ऐकायचं नाही मित्रांनो, हे जगायचं असतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असो, सुभाषचंद्र बोस असो, लाल बहादूर शास्त्री असो, हे सगळे एकच नाव आदराने घ्यायचे, स्वामी विवेकानंद. आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातल्या अशाच 3 सत्य कथा सांगणार आहे, ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतील आणि कदाचित तुमचं आयुष्यच बदलून टाकतील. कथा पहिली, वेळेची किंमत. एकदा स्वामी विवेकानंद एका प्रवासात होते. समोर एक नदी होती, खूप मोठी नाही, पण ओलांडायची तर होतीच. स्वामीजी शांतपणे नदीकाठी उभे राहिले, होडीची वाट पाहत. तेवढ्यात तिथे एक साधू आला. त्याने स्वामीजींकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? स्वामीजी हसले आणि म्हणाले, हो. साधू थोडा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, एवढे मोठे महापुरुष आणि एका छोट्या नदीसाठी होडीची वाट पाहताय? आणि पुढच्या क्षणी त्या साधूने जे केलं ते पाहून कुणाचाही श्वास थांबेल. तो पाण्यावरून चालत नदी पार गेला आणि थोड्याच वेळात परतही आला. अभिमानाने म्हणाला, माझ्याकडे सिद्धी आहे, तपस्या आहे, 15 वर्षांची मेहनत आहे, पण मला कोणी ओळखत नाही. आणि तुम्हाला कोणतीही अशी शक्ती नसतानाही संपूर्ण जग ओळखतं. स्वामी विवेकानंद शांत होते. थोडा वेळ थांबले आणि विचारलं, हे शिकायला तुला किती वर्षे लागली? साधू म्हणाला, 15 वर्ष. तेवढ्यात होडी आली. स्वामीजी साधूला सोबत बसवतात. दोघं नदी पार करतात. पलीकडे गेल्यावर स्वामीजी होडीवाल्याला 1 रुपया देतात आणि त्या साधूकडे पाहून हळूच म्हणतात, ज्या कामासाठी 1 रुपया आणि 5 मिनिटे लागली, त्यासाठी तू आयुष्यातील 15 वर्षे वाया घालवलीस. जर हीच 15 वर्षे समाजासाठी, माणसासाठी, देशासाठी वापरली असती तर आज जग तुला ओळखत असतं. साधू निशब्द झाला. मित्रांनो, शक्तीपेक्षा वेळ जास्त मौल्यवान असते. वेळ चुकीच्या ठिकाणी खर्च झाली तर आयुष्यही हळूहळू वाया जातं. कथा दुसरी, भीतीला सामोरे जा. एकदा स्वामी विवेकानंद एका जंगलाजवळील पुलावरून जात होते. आसपास शांतता होती, पण अचानक काही माकडं त्यांच्या अंगावर धावून आली. कोणी कपडे ओढत होतं, कोणी पिशवी खेचत होतं. स्वामीजी क्षणभर घाबरले आणि पळू लागले, पण जितके ते पळत होते तितकी माकडं अजूनच मागे लागत होती. तेवढ्यात दुरून एक जोरात आवाज आला, घाबरू नका, थांबा आणि त्यांच्याकडे रोखून बघा. स्वामीजी थांबले, एक खोल श्वास घेतला, मागे वळले आणि जोरात ओरडले. आणि मित्रांनो, क्षणात सगळी माकडं पळून गेली. नंतर स्वामी विवेकानंद म्हणाले, आपल्या मनातले नकारात्मक विचार हे त्या माकडासारखेच असतात. जितकं आपण त्यांच्यापासून पळतो तितकं ते आपल्यावर स्वार होतात. पण ज्या दिवशी आपण त्यांना सामोरे जातो त्या दिवशी भीतीच आपल्याला घाबरते. भीतीपासून पळू नका, तिला सामोरे जा. कथा तिसरी, स्पष्ट ध्येय. एकदा स्वामी विवेकानंद आपल्या गुरु श्री रामकृष्ण परमहंसासोबत प्रवास करत होते. रस्त्यात त्यांनी पाहिलं, एक माणूस दगडातून मूर्ती घडवत होता. गुरुदेवांनी विचारलं, कुणाची मूर्ती बनवत आहेस? तो म्हणाला, राजाची. गुरुदेव म्हणाले, राजाचा फोटो आहे का तुझ्याकडे? तो हसला आणि म्हणाला, नाही, पण त्यांची प्रतिमा माझ्या मनात अगदी स्पष्ट आहे. थोड्याच वेळात त्या दगडातून सुंदर मूर्ती तयार झाली. त्या क्षणी स्वामी विवेकानंदांना एक मोठा धडा मिळाला. आयुष्यात काही साध्य करायचं असेल तर त्याचं चित्र आपल्या मनात अगदी स्पष्ट असायला हवं. त्याचं ध्येय दुसरं असतं, त्याचं आयुष्यही गोंधळलेलं असतं. मित्रांनो, स्वामी विवेकानंद आपल्याला फक्त 3च गोष्टी शिकवतात. वेळ वाया घालवू नका, भीतीला सामोरे जा आणि ध्येय स्पष्ट ठेवा. आजच्या या व्हिडिओने जर तुम्हाला थोडासाही विचार करायला लावला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.